या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली होती। या ढगफुटीमध्ये सोलापूर शहरातील पहिली गोष्ट आमच्या मम्मीला काहीच माहित नव्हतं। माझ्या भाऊला माहित होतं पण माझा भाऊ सांगितलं नाही। परत तिने अजून रडारडी हे ते जायचं 40 किलोमीटर परत चालू केलं चालायला कोण ना कोण भेटेल म्हणून। मग ते मला कंट्रोल झालं नाही, मी रडायला चालू केलो। लय मोठा मॅटर झालं म्हणलो। 40 लोक नाही 200 लोक तर पूर्ण गावाच गडप झालं म्हणलो। ते वेटर म्हणला भैया आपका लास्ट बिल किया उसके बाद मालिक चला गया म्हणला। अरे ते त्यांनी अजून पण मातीतच आहे, अजून काढले नाही काढले काहीच माहित नाही। ताई मला एक फोन केले होते, म्हणजे फोन केला आणि त्यानंतर खाली एक मेसेज होता की तुम्ही सेफ आहेत का। मग मी त्यांना सगळं मी रेकॉर्डिंग करून वगैरे पाठवलं की आम्ही स्पीकर मध्ये अनाउन्स केले की तुम्हाला हेलिकॉप्टरने काढण्यात येईल। कारण इंडियन आर्मीने सगळ्यांना आपल्या त्यांचे सगळे मोठे मोठे हे ते आणून सगळे आम्हाला त्या जिथं घटना झाल्या त्याच्या वरनं घेऊन गेले आम्हाला। मला असं वाटत होतं की यार शिट आम्ही कोणाच्या बॉडीवरनं जातोय आम्हालाच माहित नाहीये। तसं मी मंदिराच्या आत पाय ठेवलो, नेटवर्क गायब। पण पहिल्यांदा जे आर्मीवाले जे आहेत आम्हाला काढले, म्हणजे त्यांनी माझं हिंमत बघायचं होतं त्यांना। 7 किलोमीटरचा आजूबाजू एकच वायफाय चाललोय म्हणले, तुला मी पासवर्ड देतो कोणाला सांगू नको म्हणले। उत्तराखंड राज्यातील धरालीमध्ये ढगफुटीतून वाचून आलेल्या सोलापूरच्या या युवकाची थरारक कहाणी उद्या दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सविस्तर ठीक 11:30 वाजता फक्त सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल वरती। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।